5 जिल्ह्यामध्ये झाला। या लातूरमध्ये ते गेले, धाराशिवमध्ये गेले, बीडमध्ये गेले, जालन्यामध्ये गेले, संभाजीनगरात गेले। गाव उद्धवजी ठाकरे साहेब थांबले, मोठे बूट घालून। चिखलात जायचं नाही असं नाही, शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले, शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या, शेतकऱ्याच्या कथा ऐकल्या। उद्धवजी ठाकरे साहेबांनी रात्री उशिरापर्यंत दौरा केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घेतलं। आणि या काळात शेतकऱ्यांनी कोणती आठवण करून दिली असेल तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली 2 लाख रुपयाची कर्जमाफी। आजही शेतकऱ्याला ही 2 लाखाची कर्जमाफी आठवते। आणि म्हणून बांधवांनो, आताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी रोज मरत आहे। शेतकरी रोज मरत असताना त्याचा 7-12 कोरा होण्याची आवश्यकता आहे। आज मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यावर मोठ्या पद्धतीने कर्ज आहे, पण तो शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही। आज अजितदादा पवार एका ठिकाणी म्हटले, लाडक्या बहिणीसाठी आम्ही 45,000 कोटी रुपये दिले। लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपये दिले, पण तो या लाडक्या बहिणीचा नवरा आज मरतोय, या लाडक्या बहिणीचा बाप आज मरतोय, या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जातंय, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाचे दप्तर वाहून गेले, या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाला खायला अन्न नाही। आणि हे 45,000 कोटी रुपये 1,500 रुपये दिल्याच्या गप्पा मारणारं सरकार या महाराष्ट्रात आहे बांधवांनो। म्हणून ही लाडकी बहीण आज व्यथित आहे। या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये नाही तर या लाडक्या बहिणीला कर्जमाफीची आवश्यकता आहे। आज या लाडक्या बहिणी विधवा होतात। एकीकडे देवा भाऊ म्हणून जवळपास 100 कोटी रुपयाच्या जाहिराती द्यायच्या। कोणती साइन पोस्ट कंपनी 100 कोटीच्या जाहिराती दिल्या। राऊत साहेब, तुमच्यावर फक्त 15 लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेलमध्ये टाकलं। 100 कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या। कोणी दिल्या? बेनामी मालमत्ता, बेनामी नावानं दिली गेली 100 कोटीचं जाहिराती। बांध्यापासून चांद्यापर्यंत सगळ्या ठिकाणी देवा भाऊ जाहिराती लागल्या।